आरली कारली वेल पांगल पांगल मैदानी आरली कारली वेल पांगल पांगल मैदानी आरली कारली वेल पांगल पांगल मैदानी। सर्वांना नमस्कार मित्रांनो, हिंडप्रिया ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण गावाला आलो आहे। आता असं पावसाळा सुरू झाला की सगळीकडे एकच धावपळ उडते सर्वांची की पटकन सर्व भात लावण्याच्या आपले कामं बाजूला ठेवून भात लावायला सुरुवात करतात। तर आज आपण बघणार आहे या व्हिडिओमधून भात लावणी। छोटासा व्हिडिओ असेल, सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा। सकाळचे 8 वाजले आहेत। खूप दिवसापासून गावी गेलोच नव्हतो। अवघे पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला होता, पण व्यवस्थित पाऊस का पडेना। ह्या वर्षी जरा पाऊस लांबणीवरच होता। या रम्य सकाळी गावापर्यंत पोहोचतात सर्वीकडे हिरवीगार झालेली ही शेत जमीन बघून मनाला एक वेगळाच असा आनंद मिळतो। आता मी जिथे उभा आहे हा सुंदर असा देखावा महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाउंड्रीवरचा आहे। नदीच्या या पलीकडे महाराष्ट्र तर नदीच्या त्या पलीकडे गुजरात। सुंदर असा हा देखावा। मी आणि माझे वडील या पायवाटेच्या गर्द वनरा इथून आमच्या शेताच्या दिशेने निघालो। आमची शेतजमीन ही डोंगराच्या कुशीत खाली असल्या कारणाने आम्हाला ह्या पायवाटेचा उपयोग करावा लागतो। गेल्या 70-80 वर्षापासून आमचे पूर्वज व आमचे कुटुंबीय ह्याच पायवाटेचा उपयोग करतात। हा रोजचा खडतर प्रवास इथल्या स्थानिकांचा देखील आहे, पण याकडे कोणी लक्ष देत नाही। नुकताच पाऊस झाल्याने माती चिकन झाली होती, म्हणून चपलीच्या साह्याने चालता येईना। त्यामुळे चप्पल हातात घेऊन खालीच्या दिशेने निघालो। जवळपास 1500 मीटरचा डोंगर उतरून आमच्या शेताच्या घराजवळ पोहोचलो। नुकताच पाऊस झाल्याने सर्वीकडे ओलावा होता। इथं फक्त मोजून 5-6 कुटुंबच राहतात। आज पाऊस खूपच कमी होता, म्हणून चिखल होण्यासाठी पुरेसं असं पाणी नसल्याने बैलांना देखील खूपच अवघड जात होता। थोडासा विसावा घेतल्यानंतर आमच्या आंब्याच्या वाडीच्या दिशेने निघालो। आमची जमीन ही डोंगराच्या कुशीत असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान वापरता येत नाही, म्हणून हजारो वर्षापासून चालत आलेली भात लावणीची परंपरा म्हणजेच लाकडापासूनचे हत्यारे व त्यापासूनचे अवजारे व बैलाच्या जोडीने आम्ही आमची भात लावणी ही करत असतो। भातासाठी चिखल पुरेसा झालेला आहे, त्यामुळे आता मी ह्या गवऱ्या घेऊन रोप तयार करण्यासाठी जात आहे। रानामध्ये खूपच साऱ्या अशा
मच्छर असतात, म्हणजे त्याला रानभाषेत आपल्या कोंडी किंवा मुरकुटा असं म्हणतात. तरी त्यापासून संरक्षणासाठी मी ह्या गौऱ्या घेऊन जात आहे. पावसाच्या संरक्षणासाठी पेटणाऱ्या गौरीला मी सागाच्या पानामध्ये गुंडाळून ठेवेन, कारण की त्यामुळे पाऊस जरी आला तरी गौरी ही विझणार नाही. आणि दुपारची न्याहारी आज आजोबांनी भाकर हातावर घेऊनच केली. ते म्हणतात ना, जी मजा 5 स्टार हॉटेलमध्ये खाण्यात नाही, ती मजा शेताच्या बांधावर बसून खाण्यात आहे. असेच काहीसे अशा प्रकारे रोप धुवून घ्यायचं, जेणेकरून मुळांची माती राहते ती निघून जाते आणि भात लावताना आपल्याला एकदम सोपं पडतं. मग भात लावताना एकदम मोकळं तर आणि एक भात आपण लावू शकतो. अशा प्रकारे आपण असे रोप धुवून घेतल्यावरती भात लावताना हाताला चिखल किंवा मग जास्त हे काही लागत नाही. वयाच्या 72व्या वर्षी देखील एखाद्या 25ल्या तरुणासारखं काम करणारे हे आमचे आजोबा. आता हे रोप घेऊन तिकडं वाडीत जायचंय. इथून भरून आता आंब्याच्या वाडीत तिकडं भात लावायचं. तर जस्ट तिकडून इकडं रोप आणलाय. इथं आऊत धरून झालाय, सगळं रेडी आहे. खूपच सुंदर असा नजारा बघू शकता. तर आता हे रोप इथं लावायचं. हे बाकीचं कालच लावलेलं, आता हे बाकी आहे ते आज लावायचं आहे. अजून इकडं खाली राहिलेलं आहे. बाकीचं 2-3 कोंड्या तिकडच्या झाले, ऑलरेडी लावून झालं आहे. सकाळपासून खूपच कमी पाऊस होता. पावसाचा योग बघता काकांनी खालीची कुंडी ही नांगरायला सुरुवात केलेली आहे. एखाद्या दृष्टीहीन व्यक्ती जर अचानक दृष्टी आली तर त्याला या सृष्टीचे सुरुवातीचे रूप दिसल्यानंतर जे वाटेल तसेच कायसे आज मला हे दृश्य बघून वाटले. चहूबाजूंनी नटलेल्या या हिरवाईने माझे माग बघू शकता तुम्ही, सुंदर प्रकारे असे पांढरसून भात लावलेले आहे. एकदम म्हणजे खूपच छान असं ॲडजस्टमेंट करून कप्प्याकप्प्यात असं भात लावलेलं आहे. दगडाचे बांध भरून त्यामध्ये उताराला जागा असल्या कारणाने ह्या पद्धतीचे बांध बांधून
मग भात लावलं जातं. नुकताच थोडासा पाऊस झाला होता. त्याच पाण्याच्या साहाय्याने डोंगराच्या छोट्या छोट्या झऱ्यांनी तयार झालेले पाणी नागमोडी वळण घेत लहानशा पाटाने भातापर्यंत पोहोचवले जात होते. पाऊस उघडून तास झाला होता, पण आंब्याच्या वाडीत पाणी खूपच कमी होते. त्यासाठी आमची धडपड चालू होती. इथून तिथपर्यंत आंब्याच्या वाडीत पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही ह्या 500 मीटर लांब झऱ्याच्या साहाय्याने तिथपर्यंत पाईपाच्या मदतीने पाणी पोहोचवण्यासाठी इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. पाण्यासाठी करायला लागणारा हा संघर्ष आमच्यासाठी काही नवीन नाही, जुनाच आहे. पावसाळ्याचे दिवस म्हटले की रानफळांची मेजवानीच असते. त्यातलेच हे एक फळ आळव. आता दुपारची नाहरीचा टाईम झाला आहे. हातपाय धुवून घेऊ आपण. हातपाय धुवून झाल्यावरती आता जेवायला जाऊ. मित्रांनो, इथं मस्त असं झिरा आहे. एकदम स्वच्छ नितळ पाणी आहे इथं. इथूनच आम्ही प्यायला पाणी येतो. घराकडे येत असतानाच वाटेच्या शेजारी भेटलेलं ही रानभाजी म्हणजेच चिकन भेंड्या चुलीमध्ये विस्तव नसल्याने गॅसवरच पर्यायी म्हणून भाजून घेतले. दुपारच्या जेवणात काकूने मस्त नागल्याची भाकर आणि माटाची भाजी केली होती. जेवण झाले व लगेचच आंब्याच्या वाडीकडे भात लावण्यासाठी निघालो. अखेर दुपारचे 2 वाजले होते. पूर्ण रोप तयार झाल्यानंतर शेवटी भात लावणीला आम्ही सुरुवात केली. भात लावायला सुरुवात केली आणि पावसाच्या पाण्याने त्याचे रौद्र रूप धारण केले.
तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथं संपतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.